चल, आज आपण बघणार आहे अलाइड अँगल. सगळ्यात पहिले मी एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्या थ्रू आपल्याला लक्षात ठेवायचे अलाइड अँगल कसे आहेत. ठीक आहे. हे रट्टा मारायचं नाही, कारण रट्टा मारले की 101% तुमचं चुकणार आहे. त्यामुळे हे रट्टा मारायचं नाही. ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघा, क्वाड्रंट बघून घ्या. माहिती ना, शिकलाय तुम्ही? क्वाड्रंट माहिती आहे सगळ्यांना? ओके, सांगा आता मला, हा काय असतो आपला फर्स्ट क्वाड्रंट. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. फर्स्ट क्वाड्रंट. हा काय? सेकंड. हा थर्ड आणि हा फोर्थ. आता बघा, नॉर्मली तुम्ही नंबर लाईन वर ज्या वेळेला नंबर लिहिता त्यावेळेला कसे नंबर लिहिता? इथे 0 लिहिता, इथे सगळे एक्सचे पॉझिटिव्ह नंबर लिहिता, अप्पर साइडला वाय चे सगळे पॉझिटिव्ह नंबर लिहिता, या साइडला एक्सचे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर लिहिता, डाऊन साइडला वाय चे सगळे आपण काय करतो? निगेटिव्ह नंबर लिहितो. ठीक आहे. आता एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते. सर्कल शिकलाय 10th मध्ये, सर्कल झालेला आहे. ओके. आणि ट्रिग्नोमेट्री पण शिकलाय 10th मध्ये. हा सर्कल आहे, हा युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल म्हणजे कन्सेप्ट काय असते माहितीये? युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस 1 असते त्या सर्कलला आपण काय म्हणतो? युनिट सर्कल. ठीक आहे. युनिट सर्कल. आता हा काय आहे आपला? एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आणि इथं मी काय कन्सिडर केलं? हा जो पार्ट आहे इथं मी काय कन्सिडर केलं? रेडियस कन्सिडर केला आणि इकडून एक मी परपेंडिक्युलर ड्रॉ केले. ठीक आहे. हे दिसतंय? हा आहे 0 ओ ए बी. आता मला सांगा, ओ टू ए हा काय झाला? रेडियस. म्हणजे ओ टू ए काय आहे? रेडियस आहे. आणि रेडियस हा युनिट सर्कल आहे, त्यामुळे आपण रेडियसची व्हॅल्यू इथे काय कन्सिडर केली आहे? 1 कन्सिडर केली. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट ए पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होतोय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय बोथ आर कसे असतात? पॉझिटिव्ह. एक्स आणि वाय बोथ आर काय असतात? पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. आता हा जर अँगल मी थीटा कन्सिडर केला, आता हे जे डिस्टन्स आहे ओ टू बी, हे डिस्टन्स काय असेल? एक्स डिस्टन्स असेल का? आणि हे डिस्टन्स काय? ए टू बी वाय डिस्टन्स आहे, कारण हा पॉइंट काय तुमचा पॅरलल आहे. आता जर इथून मला काय करायचंय? साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ट्रायंगल कोणता कन्सिडर केला? 0 ए बी. साइन थिटाची व्हॅल्यू कन्सिडर करायची. काय असेल साइन थिटाची व्हॅल्यू? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइडची व्हॅल्यू ए बी अपॉन हायपोटेनस काय आला? ओ ए. ठीक आहे. ए बी ची व्हॅल्यू किती आहे? वाय. आणि ओ ए काय झाला? रेडियस आर. रेडियसची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 1 आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा काय झाला? साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन 1. म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय झाली? साइन थिटा. वाय ची व्हॅल्यू काय झाली? साइन थिटा. कशी आली समजली? वाय इज इक्वल टू साइन थिटा काय? नेक्स्ट, कॉस थिटाची व्हॅल्यू आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे सांगा? कॉस थिटा. पायथागोरस ट्रिग्नोमेट्री अप्लाय करा. कॉस थिटा ओबी अपॉन ओ ए. ओबी ची व्हॅल्यू काय आहे? एक्स. ओ ए 1 आहे. म्हणजेच कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली? एक्स. ओके. एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. हे क्लिअर झालं? हे क्लिअर झालं? नॉर्मली आपले ब्लॅक पॉइंट बनलेले असतात की पहिले आपण एक्स म्हणजे साइन थिटा हे माइंड मध्ये येतं. बट आता प्रूफ केले आपण. एक्स ची व्हॅल्यू काय आहे? कॉस थिटा. वाय ची व्हॅल्यू काय आहे? साइन थिटा. आता आपल्याला बघायचे कॉस थिटा आणि साइन थिटाची प्रत्येक क्वाड्रंट मध्ये साइन कशी असेल. म्हणजेच एक्सची जी साइन असेल ती साइन म्हणजेच कॉस थिटाची असेल, आणि वाय ची जी साइन असेल ती साइन म्हणजे काय असेल? तुमची साइन थिटाची साइन असेल. ओके. आता बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. सगळ्यात पहिले आपण क्वाड्रंटला काय करूया? मी हे रफ करते. ठीक आहे, हे रफ करते. हे बघा, सगळ्यात पहिले आपण क्वाड्रंटला काय करूयात? अँगल कुठून ते कुठपर्यंत कोणता अँगल आहे बघूयात. म्हणजे हा सुरू होतोय तुमचा 0 डिग्री. इथून ते इथे किती असेल अँगल? 90 डिग्री. म्हणजेच आपण म्हणणार काय? π/2. ठीक आहे. 90 म्हणजेच π/2. इकडून ते इथं हा किती असेल? 90 + 90 किती आले? 180. 180 म्हणजेच पाय.
ठीक आहे, इथून ते इथपर्यंत अँगल आला, किती झाला 90, 180 प्लस 90 किती आला 270. 270 म्हणजेच काय 3π/2. 270 म्हणजेच 3π/2. 3π/2 म्हणजे 270 प्लस 90 म्हणजे किती झाले 360. 360 म्हणजेच किती 2π. म्हणजे ज्या वेळेला तुमचे वन रोटेशन पूर्णपणे कम्प्लीट होईल त्यावेळेला तो जो अँगल आहे तो अँगल काय असेल 360 डिग्री काय करतो 360 डिग्री कन्वर्ट करतो. म्हणजे 360 त्याचं मेजरमेंट होईल. ज्या वेळेला 1 डिग्री तुमचं पूर्ण होईल त्यावेळेला वन रोटेशन हा पूर्ण होईल त्यावेळेला किती असणार होल अँगल 360 डिग्री. आता जर मी तुम्हाला विचारलं 450 डिग्री अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होईल, कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होईल. आता 450 सगळ्यात पहिले बघायचं कुठल्या अँगलच्या टाइप मध्ये येते, कोणाच्या जवळ येते. म्हणजे एक रोटेशन तुम्हाला किती होते 360 पर्यंत एक रोटेशन होते. ठीक आहे, 360 मधून हा 450 सबट्रॅक्ट करा किती आन्सर येते बघा 450 मायनस 360 90 डिग्री. म्हणजे हा एक्झॅक्टली काय होईल हा पूर्णपणे एक रोटेशन 360 झाला आणि इथपर्यंत येईल म्हणजे हा झाला 450 डिग्री. म्हणजे हा अँगल कोणत्या ऍक्सिस वर लाय होतो वाय ऍक्सिस वर लाय होतो. नेक्स्ट 256 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल. आता आपल्याला माहिती आहे इथपर्यंत 270 आहे. ठीक आहे, म्हणजे हा 270च्या पुढे आहे का 270च्या पाठीमागे आहे 270च्या पाठीमागे आहे. म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार थर्ड. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल लाय होणार थर्ड क्वाड्रंट मध्ये. 721 721. आता 720 हा 360 डिग्रीच्या टेबल मध्ये येतो का 36 टू जा ना 36 टू जा काय 36 टू जा काय येतो 720 येतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक पाहिजे 721. म्हणजे किती राऊंड आले पाहिजे 360 चे 2. म्हणजे 360 चे ज्या वेळेला 2 राऊंड येतील हे बघा हा झाला 1 हा झाला 2. ठीक आहे, आणि पुढे 1 डिग्री आहे. म्हणजे हा जो अँगल असणार आहे हा अँगल किती असणार आहे 721 डिग्री. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होतो. हे समजलं. पॉझिटिव्ह अँगल कसे रिप्रेझेंट करायचे ते सगळ्यांना समजलं. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, आता जर समजा मला काय सांगितलं असेल -256 -256 म्हणजे हा अँगल कसा मेजरमेंट करणार आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. कसा मेजरमेंट करणार क्लॉकवाइज डायरेक्शन. कुठून स्टार्ट करणार मेजर करायला इथून सुरू करायचं. म्हणजे हा काय असेल 90 त्याच्यानंतर 180 नंतर 270 म्हणजे 270 पेक्षा कमी. इथं कुठंतरी हा अँगल येईल. हा इथं -256 इथं कुठंतरी हा अँगल ड्रॉ करता येईल. हे समजलं अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता आहे ते मेजरमेंट समजले. ठीक आहे, आता आपण काय बघायचं अलाइड अँगलच्या कन्सेप्ट बघायचे. अलाइड अँगल साठी तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कुठला अँगल तुमचा लाई होतोय. आता आपण पुन्हा एक डायग्राम बनवूया. हा आपला एक्स ऍक्सिस आहे. ओके, हा आहे वाय ऍक्सिस, हा एक्स डॅश आणि हा वाय डॅश. आता मला सांगा इथं किती आहे 0 इथं π/2 देन पाय देन 3π/2 त्याच्यानंतर 2π हे अँगल आले. आता एक्स म्हणजे काय आहे सांगा कॉस थीटा. वाय म्हणजेच काय आहे साइन थीटा. आता फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्सची व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह. आता तुम्ही ट्रिकने पण लक्षात ठेवा किंवा ह्या मेथडने लक्षात ठेवू शकता. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कुठला कुठला एरिया येतोय एवढाच एरिया येतोय का बघा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्सचं पॉझिटिव्ह वायचं पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर एक्स पण काय असतो या साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर लिहितो वाय पण काय लिहितो पॉझिटिव्ह नंबर लिहितो. म्हणजे ऑल अँगल काय येतात फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतात.
आता सेकंड क्वाड्रंट मध्ये मोस्ट ऑफ मुलांचा गोंधळ होतं की सेकंड क्वाड्रंट मध्ये काय करतात, काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह ह्याच्यामध्ये गोंधळ होतो. तुमचं होत असेल व्यवस्थित तर लिहा, नाहीतर काय करायचं सेकंड क्वाड्रंट मध्ये ज्यांचा गोंधळ होतोय तेवढा. सेकंड क्वाड्रंट कुठून ते कुठं सुरू होतोय, वाय ऍक्सिसचा हा पार्ट आणि एक्स ऍक्सिसचा हा पार्ट, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्सच्या व्हॅल्यू लिहितो कसं, ह्या ऍक्सिसवर एक्सच्या व्हॅल्यू कशा लिहिता, निगेटिव्ह. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे कॉस थिटा हा कशी असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये, एक्स कसा असणार आहे निगेटिव्ह. वाय कसा असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये, वायच्या कशा व्हॅल्यू लिहिता सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. म्हणजे वाय कसा असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह. समजले. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बोथ आर साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट एव्हरीवन इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असेल, एक्स कसा आहे निगेटिव्ह, म्हणजे कॉस थिटा कसा असणार आहे निगेटिव्ह. कॉस निगेटिव्ह म्हटल्यानंतर टॅन कसा असेल निगेटिव्ह, कॉट कसा असेल निगेटिव्ह. नेक्स्ट सेक कसा असेल, सेक कोणाचा रिव्हर्स आहे कॉस, हा कसा असेल निगेटिव्ह. फक्त कोसेक आणि साइन कशा असतील पॉझिटिव्ह असेल. ओके. नाव थर्ड क्वाड्रंट बघा. थर्ड क्वाड्रंट मध्ये मला सांगा कुठला कुठला एरिया येतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोणता कोणता एरिया कन्सिडर करतो आपण, हा एवढाच पार्ट कन्सिडर करतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स ची व्हॅल्यू कशी आहे, एक्सचा कुठला पार्ट घेतो निगेटिव्ह वाला ना. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कसा आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू पण काय असेल मायनस साइन थिटा. एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह, म्हणजे साइन थिटाची पण व्हॅल्यू निगेटिव्ह कॉस थिटाची पण व्हॅल्यू निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये मला सांगा एक्स कसा असेल, एक्सचा कोणता पार्ट कन्सिडर केला जातो हा वाला. एक्सचा हा लाईनवर कसे नंबर लिहिता तुम्ही पॉझिटिव्ह, त्यामुळे हा कसा पार्ट आहे एक्सचा पॉझिटिव्ह. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा कसा आला पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन थिटा कसा आला निगेटिव्ह, कारण साइनचा कुठला पार्ट येतो हा निगेटिव्ह. हे क्लिअर झालं सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर झालं का कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता अँगल पॉझिटिव्ह आहे कोणता निगेटिव्ह आहे. क्लिअर झाले का सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे. मी ओरली तुम्हाला नंतर विचारणार आहे वन बाय वन, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके तनुश्री, सगळ्यांना क्लिअर आहे नक्की का, का डाऊट आहे अजून कुणाला. समजलं ना कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता अँगल कसा असतो ते ट्रिकने लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचे अलाइड अँगल. आता ह्याच्यात सांगता येईल तुम्हाला एक्स हा आहे वाय, एक्स डॅश आणि वाय डॅश. मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स ची व्हॅल्यू कशी असते, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे कॉस थिटा. कॉस थिटा कसा असतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. वाय काय आहे, वाय ची व्हॅल्यू म्हणजे साइन थिटा, वाय कसा आहे पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये सांगा एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह. वाय इज इक्वल टू काय आहे साइन थिटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये वाय कसा आहे पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये सांगा कॉस थिटा निगेटिव्ह, साइन थिटा निगेटिव्ह. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू कॉस थिटा कसा आहे पॉझिटिव्ह आणि वाय इज इक्वल टू साइन थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह. हे झालं. हा अँगल कुठून ते कुठे लाय होतो 0 टू पाय बाय 2, देन पाय बाय 2 टू द पाय, पाय टू 3 पाय बाय 2 आणि देन हा 2 पाय.
ठीक आहे. आता आपल्याला अलाइड अँगल बघायचे. अलाइड अँगल म्हणजे काय, याच्यामध्ये एक ट्रिक आहे की जर समजा साइन थिटा कोणताही अँगल इवन मल्टिपल ऑफ द पाय बाय टू असेल, इवन मल्टिपल ऑफ द पाय बाय टू, प्लस असो या मायनस असो, म्हणजेच काय, साइन पाय बाय टू, ठीक आहे, मायनस थिटा, 3 पाय बाय टू प्लस थिटा, 5 पाय बाय टू प्लस थिटा, हे कसे नंबर आहेत, इवन मल्टिपल ऑफ पाय बाय टू आहेत का, आहेत का बघा, इवन मल्टिपल ऑफ पाय बाय टू आहेत. समजले कोणते नंबर आले, पाय बाय टू, 3 पाय बाय टू, 5 पाय बाय टू, 7 पाय बाय टू, इवन मल्टिपल ऑफ द पाय बाय टू, प्लस असो या मायनस असो. आता जर पाय बाय टू असेल तर साइन कन्वर्टेड इनटू साइन थिटा असेल पाय बाय टू प्लस थिटा. इथं कोणताही घ्या, इवन ऑड ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू, हा नंबर कसे आहेत, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू असतील तर साइन कन्वर्टेड इनटू द कॉस, कॉस कन्वर्टेड इनटू द साइन, tan converted into the cot, cot converted into tan, sec converted into cosec, and cosec converted into the sec. कधी ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू असेल तर, म्हणजे 3 पाय बाय टू मायनस थिटा, 3 पाय बाय टू प्लस थिटा, 4 नाही ना, देन 7 पाय बाय टू, 5 पाय बाय टू प्लस थिटा मायनस थिटा, त्यावेळेला बघायचे. आता साइनचा जर तुम्ही ग्राफ बघितला, साइनचा ग्राफ माहिती आहे सगळ्यांना, माहित नाही साइनचा ग्राफ, हा तुमचा साइनचा ग्राफ आहे, ठीक आहे. साइन मध्ये इथून ते इथपर्यंत व्हॅल्यू बघा, ह्या व्हॅल्यू काय होतात, हा सेम रिपीट ग्राफ होतोय का, हा जो 2 पायचा पिरियड आहे याच्यानंतर याचा ग्राफ ऍज इट इज रिपीट होतो, म्हणजे एका ठराविक इंटरवल नंतर त्याच व्हॅल्यू रिपीट येतात, त्याच व्हॅल्यू रिपीट येतात साइन थिटाच्या ग्राफमध्ये, कॉस थिटाच्या ग्राफमध्ये. मग आता आपण लर्न कुठपर्यंत करतोय, इथपर्यंतच व्हॅल्यू आपल्याला ओरली माहित असतात, 0 टू पाय बाय टू, इव्हन तुम्ही तर 90 पर्यंतच बघितलाय, म्हणजे एवढाच व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. इथपर्यंतच साइन थिटाच्या व्हॅल्यू माहिती आहेत, पुढच्या व्हॅल्यूज माहित नाहीत, म्हणजे पण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या रिपीट होतात. मग ह्या व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायच्या असतील, म्हणजे ह्या मला फाइंड आउट करायचं आहे साइन ऑफ 720 डिग्री किती आहे, याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे, कॉस ऑफ 1080 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही रट्टा मारू शकत नाही ना. साइन थिटा हे, कॉस थिटा हे फंक्शन पिरियडिक फंक्शन आहे, म्हणजेच एका ठराविक इंटरवल नंतर ते फंक्शनचा ग्राफ रिपीट होतोय, एका ठराविक इंटरवल नंतर त्या फंक्शनचा ग्राफ काय होतो, रिपीट होतो, त्याला काय म्हणतो आपण, पिरियडिक फंक्शन. मग अशा वेळेला काय करायचं, तो फंक्शन ब्रेकडाऊन करायचा, मग त्याला आपण काय म्हणतो, अलाइड अँगल मध्ये ब्रेकडाऊन करायचा. अलाइड अँगल म्हणजे कसं ब्रेकडाऊन करायचा, की जे अँगल तुम्हाला माहित आहेत, म्हणजे कसे माहित आहेत, की हा 720 आहे, 720 ला मी 2 पायच्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकते, 2 पाय म्हणजेच काय, 720. आता मला 135 डिग्री लिहायचं आहे. आता जर तुम्हाला सांगितलं फाइंड आउट करा साइन 135 डिग्रीचा अँगल फाइंड आउट करा सांगितलं, तर करता येईल का, लगेच सांगता येईल का, नाही. बट बाय युझिंग अ अलाइड अँगल तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. मग काय करायचं, हा 135 ब्रेकडाऊन करायचं, कोणत्या फॉर्म मध्ये ब्रेकडाऊन करायचा, एकतर मल्टिपल ऑफ, इवन मल्टिपल ऑफ पाय बाय टू किंवा ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू. इवन मल्टिपल ऑफ पाय बाय टू म्हणजेच काय, 90 प्लस 45 डिग्री जर मी केले तर मला काय भेटतं, 135 डिग्री भेटतं, ठीक आहे. म्हणजेच हा झाला पाय बाय टू प्लस 45 डिग्री. ह्या फॉर्म मध्ये मी करू शकते, याच्यामध्ये ब्रेक करू शकते, आणि म्हणजे पाय मायनस 45 डिग्री, 180 मायनस 45 डिग्री होते का बघा, 180 मायनस 45 डिग्री होते का, 135 डिग्री होते, करा कॅल्क्युलेशन, होतंय ना. म्हणजेच हा काय झाला, 2 पाय बाय टू, पाय बाय टू चा इवन मल्टिपल, म्हणजेच हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं, 2 पाय.
2 पाय पाय कॅन्सल झाले, पाय मायनस 45 डिग्री. ह्या दोन फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो, तो अँगल ब्रेकडाऊन करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला त्याचे फॉर्म्युलेज माहित असणं गरजेचं आहे. तर पहिलं ट्रिक आपण काय बघितलेली, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आले, प्लस असो मायनस, साइन कन्वर्टेड इंटू कॉस, कॉस कन्वर्टेड इंटू साइन. आता लक्ष द्या, याच्यामध्ये मला काय करायचंय, मी थीटा लिहिते. थीटा मी कन्सिडर केलाय पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, देन 3 पाय बाय 2 मायनस थीटा अँड 3 पाय बाय 2 प्लस थीटा. हे घेतले. इथे मी घेतला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. साइनचं रिव्हर्स काय येईल, कोसेक थीटा, कॉसचं सेक आणि टॅनचं कॉट थीटा. आता हा म्हणजे हा काय होईल अँगल, आता मी काय विचारते ते साइन पाय बाय 2 मायनस थीटाचं जे आन्सर असेल ते इथे लिहिणार, साइन पाय बाय 2 प्लस थीटाचं जे आन्सर असेल ते इथे लिहिणार. आता आपण काय बघितलेले, हे सगळे अँगल आहेत, हे कसे आहेत, पाय बाय 2 मायनस थीटा, 3 पाय बाय 2 मायनस थीटा, 3 पाय बाय 2 प्लस थीटा. म्हणजे हे कसे आहेत, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. जर ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर अँगल कशामध्ये कन्वर्टेड होतो, साइन कन्वर्टेड इंटू कॉस, कॉस कन्वर्टेड इंटू साइन, देन टॅन कन्वर्टेड इंटू कॉट, cosec converted into sec, sec converted into cosec and cot converted into the tan theta. आता बघा, आता चेक करायचं की साइन पाय बाय 2 मायनस थीटा हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होतोय. म्हणजे पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे पाय बाय 2 पेक्षा कमी व्हॅल्यू. सांगा आता मला, पाय बाय 2 पेक्षा कमी व्हॅल्यू इकडे येईल का ह्या बाजूला येईल, ह्या साईडला येणार. म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस थीटा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होतोय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई होतोय. कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होतोय, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चेक करा, साइनची साइन कशी आहे, साइनची साइन कशी आहे, पॉझिटिव्ह. कॉसची साइन कशी आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे जी साइन क्वेश्चनची असेल तेच साइन आन्सरला द्यायची. म्हणजे आता इथं सगळे पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार, सगळंच पॉझिटिव्ह येणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई होतोय. बट बघा, आता मी सेकंड क्वाड्रंटचा विचार केला, साइन पाय बाय 2 प्लस थीटा, साइन पाय बाय 2 प्लस थीटा. आता मला सांगा, सगळ्यात पहिले बघा, पाय बाय 2 प्लस थीटा आहे, तर अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होईल, सेकंड. ठीक आहे, पाय बाय 2 प्लस थीटा आहे, त्यावेळेला साइनचं काय होईल, कॉस. म्हणजे सगळ्यात पहिले मी कन्व्हर्जन लिहिते, साइनचं झाला कॉस, कॉसचं झालं साइन, देन टॅनचं कॉट. सांगा पटपट, कोसेक, सेक, सेक, कोसेक, कॉट, टॅन थीटा. ओके, हे कन्वर्ट झालं. आता चेक करायचं की अँगल साइन पाय बाय 2, आता पाय बाय 2 प्लस थीटा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होणार आहे, इथपर्यंत पाय बाय 2 आहे, त्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी अँगल ऍड करते. म्हटल्यानंतर तो अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई होईल का सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई होईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई होईल. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये चेक करा, कॉस थीटाची साइन कशी आहे, निगेटिव्ह. मग सगळ्यात पहिले जो कॉस थीटा आहे, कॉस थीटा आहे, कॉस थीटाचं जे आन्सर येईल त्याला काय करायचं, मायनस साइन द्यायचं. ठीक आहे, कॉस थीटाचं अजून रिलेटेड काय आहे, सेक, सेकचं जे आन्सर येईल त्याला मायनस दिलं. साइन आणि कॉस पैकी दोघांपैकी एक निगेटिव्ह असेल तर टॅन आणि कॉट पण निगेटिव्ह होतात, त्यामुळे टॅनचं जे आन्सर आहे त्याला निगेटिव्ह, कॉटचं जे आन्सर आहे त्याला निगेटिव्ह. म्हणजे आन्सर काय येईल, कॉस पाय बाय 2 प्लस थीटाचा आन्सर काय आले, मायनस साइन थीटा. समजले, कॉस पाय बाय 2 प्लस थीटाचा आन्सर काय आले, मायनस साइन थीटा. साइन पाय बाय 2 प्लस थीटाचा आन्सर काय आले, कॉट थीटा. टॅन पाय बाय 2 प्लस थीटाचा आन्सर ओरली मला सांगायचं आहे, टॅन पाय बाय 2 प्लस थीटा. सगळ्यात पहिले मी विचार करणार पाय बाय 2 आहे का पायच्या मल्टिपल आहे. तर मी पाय बाय 2 च्या मल्टिपल असेल तर टॅन बिकम कॉट, तर पहिला माझा प्रेफरन्स जाईल कॉटला. पाय बाय 2 प्लस थीटा अँगल चेक करायचा, अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई होतोय, सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसं असणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो, कारण दोघांपैकी एक जर निगेटिव्ह आलं साइन आणि कॉस पैकी तर टॅन निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह आलं तर टॅनचा आन्सर पण काय असणार, मायनस.
सो माझा आन्सर काय असेल मायनस कॉट थिटा. समजले? हे समजलं इथेपर्यंत? आता नेक्स्ट बघा 3π/2 मायनस थिटा आहे. अगेन सगळ्यात पहिले विचार करा इवन मल्टिपल ऑफ π/2 आहे की ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहे? ऑड मल्टिपल आहे. π/2 चे ऑड मल्टिपल आहे म्हटल्यानंतर काय होणार साइन कन्वर्टेड इनटू कॉस, कॉस कन्वर्टेड इनटू साइन, टॅन कन्वर्टेड इनटू कॉट, कोसेक सेक, सेक कोसेक, कॉट कॉटचं टॅन. नाव सेकंड स्टेप अँगल चेक करायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होते. आता सांगा 3π/2 चेक करा कुठे आहे 3π/2 इथे. 3π/2 च्या जास्त अँगल पाहिजे का कमी अँगल पाहिजे? कमी, म्हणजे निगेटिव्ह इकडे पाहिजे कमी. हा कोणता क्वाड्रंट आला? थर्ड. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स ची साइन कशी असते म्हणजे कॉस थिटा कसं असतो निगेटिव्ह, साइन थिटा कसं असतो निगेटिव्ह. म्हणजे साइनचं जे आन्सर आहे साइन 3π/2 मायनस थिटा त्याचा आन्सरचं साइन काय असणार निगेटिव्ह. कॉसच्या आन्सरची साइन काय असणार निगेटिव्ह. आता दोन्ही निगेटिव्ह असतील साइन आणि कॉस, टॅन कसं असतो पॉझिटिव्ह. सेक पण आला निगेटिव्ह, कोसेक पण आला निगेटिव्ह, कॉटचं आन्सर आलं पॉझिटिव्ह. क्लिअर झालं हे सगळ्यांना? नेक्स्ट आता मला तुम्ही साइन सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये काय येईल. फर्स्ट स्टेप काय करणार अगेन चेक करायचं अँगल इवन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल आहे. कसा आहे अँगल ऑड मल्टिपल. मग सगळ्यात पहिले काय लिहून घेणार साइनचं कशामध्ये कन्वर्ट होणार कॉस, त्याच्यानंतर कॉस साइन, नेक्स्ट टॅन कॉट, त्याच्यानंतर कोसेकचं सेक, सेकचं कोसेक आणि कॉटचं टॅन. आले कन्वर्ट झाले. आता साइन सांगा तुम्ही मला 1 बाय 1 सांगा की फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट आता तुम्ही सांगा मला कोण सांगणार की साइन 3π/2 प्लस थिटाची साइन काय आहे त्याच्या आन्सरला काय साइन येईल निगेटिव्ह. सगळ्यात पहिले काय चेक करायचं साइन, साइन 3π/2 म्हणजे अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसं आहे निगेटिव्ह, म्हणजे साइनचं जे आन्सर येईल त्याला काय करायचे निगेटिव्ह साइन. साइनचा रिलेटेड कोणता कोसेक, त्याला निगेटिव्ह साइन दिला. त्याच्यानंतर टॅन आणि कॉट पण काय होतील निगेटिव्ह. हे क्लिअर झालं? क्लिअर झालं. आता हे टेबलच्या फॉर्म मध्ये ज्यावेळेला शिकताय त्यावेळेला येईल, पण हे जर तुम्हाला काय अख्खा टेबल विचारणार नाही, तुम्हाला एखादी कन्सेप्ट येणार की 90 मायनस थिटा, 3π/2 मायनस थिटा, 4π/2 मायनस थिटा अशा कन्सेप्ट येतील, त्यावेळेला तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे आता जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला आता मी जर समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला, क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला विचारले क्वेश्चन मध्ये मी जर तुम्हाला विचारला साइन 90 प्लस 45 डिग्री, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं ऍक्सिस कन्सिडर करायचं. आता हा झाला 0, हा झाला π/2, देन सांगा पाय, देन 3π/2 आणि 2π. आता हा जर तुम्हाला कन्वर्जन आलं 90 प्लस 45, सगळ्यात पहिले बघायचं हा किती आहे 90. 90 म्हटल्यानंतर काय होईल साइनचं काय होणार आहे कॉस. आता 90 प्लस 45 डिग्री म्हणजे इथं 90 आहे, 90 पासून मला कुठं जायचंय पुढे जायचंय ना, म्हणजे इथं कुठं तरी अँगल येणार. अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये काय होणार सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटाची साइन बघायची. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनची साइन काय असते पॉझिटिव्ह. साइन म्हणजे वाय, वाय काय असतो पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर काय असेल साइन 90 प्लस 45 डिग्रीचा आन्सर असेल साइन 45 डिग्री. म्हणजे हा थिटा लिहितो ना आपण डायरेक्टली साइन 45 डिग्री. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅन 3π/2 मायनस थिटा. या आता मी तुम्हाला अँगल साठी लिहिते 3π/2 मायनस 60 डिग्री. हा पॅटर्न आलाय. आता सगळ्यात पहिले काय करणार हा चेक करायचा मल्टिपल ऑफ π/2 आहे का इवन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल आहे. ऑड, ऑड असेल तर काय होतं टॅन कन्वर्टेड इनटू कॉट. कॉटचा अँगल कोणता आहे हा
60 डिग्री. आता आपल्याला साईन पाहिजे. साईन साठी आपण काय चेक करणार? 3π/2 मायनस थिटा हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होतो? 3π/2 मायनस थिटा म्हणजे हा कुठं झाला? 3π/2 पेक्षा छोटा अँगल पाहिजे ना. कोणता क्वाड्रंट आला हा? थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे जे आन्सर 3π/2 मायनस 60 डिग्रीच येणार आहे तेच आन्सर काय असणार आहे तुमचं? कॉट 60 डिग्रीच येणार. ओके, क्लिअर झालं? हे समजलं का सगळ्यांना? का डाऊट आहे याच्यात? समजले? अजून एक पार्ट ह्याच्यातला सांगायचा आहे. आतापर्यंत आपण काय बघितलेलं? इव्हन ऑड मल्टिपल ऑफ π/2 बघितले. इव्हन मल्टिपल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. क्लिअर झालं? हे रठ्ठा मारणार का आता कोण? रठ्ठा मारायचा नाही, ट्रिकने लक्षात ठेवा. कारण रठ्ठा मारलं की कुठं ना कुठेतरी साईन चुकते. एक साईन चुकले की आन्सर चुकते. क्लिअर झालं? नोट डाऊन करून घ्या.